तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केट मधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव आहेर वस्ती येथे बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्र माधवराव सोनवणे यांच्या घराच्या सुमारे 8 फूट उंच कंपाऊंड वरून उडी मारत बिबट्याने घरातील कुत्र्याचे पिल्लू उचलून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात पुन्हा त्याच घराच्या आवारात बिबट्याने प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावेळी बिबट्या तब्बल 1.5 तास सोनवणे यांच्या घराच्या कंपाऊंड मध्ये मुक्तपणे वावरत होता. इतकेच नव्हे तर तो घराच्या मुख्य दरवाजापर्यंत येऊन गेला. घराजवळ असलेल्या गाय व वासरू यांच्याजवळही तो पोहोचला होता. वासरावर हल्ला होण्याची शक्यता असतानाच अचानक झालेल्या आवाजामुळे बिबट्या तेथून निघून गेला. त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. हा संपूर्ण थरार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावला. मात्र त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. ब्राह्मणगाव आहेर वस्तीमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच येसगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची दुर्घटना येथे घडू नये यासाठी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल ब्राह्मणगाव आहेर वस्तीतील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी होत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव.